हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 7 किंवा 7:30 वाजले असतील. गायत्रीची देवपूजा चालू आहे आणि मी करत आहे भाजीची तयारी. आज स्पेशल भाजी बनवायची आणि आत्ताच मी तुम्हाला साडीत दिसली आणि आता गाऊनवर का, तर ही जी व्हिडिओची क्लिप आहे ती कालची आहे. म्हणजे मला दुधीच्या कोफ्त्याची भाजी बनवायची होती, पण तितक्या त्यांचा फोन आला की मी जेवण करायला बाहेर जाणार आहे. म्हणजे रविवारचा उपवास होता त्यांचा. त्यामुळे मी काय केलं, हे जी दुधी आहे ना ती खिसली, सगळी तयारी केलेली होती भाजीची आणि नंतर मी फ्रीजमध्ये उचलून ठेवलं. कारण मी वरण भात आणि एक सुकी भाजी मी बनवलेली होती. दुपारच्या वेळेत मला बनवायचं होतं म्हणून तयारी मी करत होते, पण नंतर यांचा फोन आल्यामुळे मी तसंच उचलून ठेवलं. आणि आजचा वार सांगते, आजचा वार सोमवार आहे, तारीख आहे 1 जुलै आणि आज आहे गायत्रीचा बर्थडे म्हणजे जन्मदिवस आहे. तर मी आज बनवत आहे स्पेशल थाळी. तर स्वयंपाकामध्ये वरण भात, कोफ्त्याची भाजी, गुलाबजामुन, चपाती हे सगळं असणार आहे. पुरी बनवायचा विचार होता, पण गायत्री म्हणत होती मामी मला तेलकट अजिबात खायला आवडत नाही. त्यामुळे म्हटलं पुरी बनवण्याऐवजी आपण चपातीच बनवलेलं ठीक आहे. तर इथं मी दुधीची कोफ्ते बनवत आहे, म्हणजे ती भाजी बनवत आहे. खूप छान बनते. जसं आपण अशीच दुधीची भाजी बनवतो ना, त्यापेक्षा कोफ्ते बनवून भाजी बनवा, खूप आवडेल सगळ्यांना. तर इकडं मी दुधी खिसून जे आहे ना ते काढून, म्हणजे कालच केलेलं होतं हे काम, फक्त आता फ्रीजमधून काढून घेतलेले आहे. आणि इकडं कढईमध्ये मी अगोदर जे आहे ना त्याची ग्रेव्ही तयार करत आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, 1 तेजपत्ता टाकलेला आहे. आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता तुम्ही. मी फक्त 1 तेजपत्ता टाकला आणि धना पावडर, हळदी पावडर, थोडंसं हिंग टाकलेलं आहे अगोदर. नंतर जे हे आपले आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता, म्हणजे गरम मसाला वगैरे मी ते काहीच टाकलेलं नाही, फक्त साधी सिंपल असते पण खूप छान टेस्टी भाजी बनते. तर सगळे मसाले टाकले, परतून घेतलेले. 2 चमचा बेसन टाकलेलं आहे, व्यवस्थित परतून घेतलं. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला टमॅटो प्युरी टाकायची आहे. तर टमॅटो मी जे आहे ना ग्रेट करून घेतलेले, कारण 2 दिवस झाले लाईट नाही इकडं. त्या एक मोठ्या आकाराचा टमाटा मी ग्रेट करून टाकलेला आहे. परतून घेतलं. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. जोपर्यंत ग्रेव्ही बनून तयार होते तोपर्यंत आपण इकडं कोफ्त्याची तयारी करूया. तर इकडं एक दुधी मिडियम साईजचा मी खिसून घेतलेला आहे. पूर्ण पाणी स्वच्छ पिळून काढलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाणी काढायची काही गरज नाही. पण कालच मी खिसलेलं होतं आणि पाण्यात टाकून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर पूर्ण पाणी मी पिळून घेतलेलं आहे. आता टाकूयामध्ये मसाले. तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा जिरं पावडर, चवीपुरतं मीठ आणि इकडं अर्धी वाटी बेसन टाकायचं. म्हणजे बेसन आपण एकतरच खूप सारं टाकायचं नाही, मुळे थोडं थोडं करून टाकलेलं आहे. तर पूर्णपणे 1 वाटी बेसन मी टाकलेलं आहे. तर इकडे हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी वगैरे टाकायचं, मी पाणी घेतलेलं आहे पण पाणी टाकायची काही गरज नाही आपल्याला. छान मिक्स करायचं आणि जसं बेसन आपल्याला कमी वाटेल तसं मी आणखीन 2 चमचे इकडे बेसन टाकलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे 1 वाटी मी बेसन टाकलेलं आहे. म्हणजे कोफ्ते बनवण्यासाठी बेटर तयार आहे. आता कोफ्ते तळून घेऊया. तर तिकडच्या बर्नरवर मी भात बनवत ठेवलेला आहे आणि जे कोफ्त्याची भाजी बनवण्यासाठी मी ग्रेव्ही बनवलेली होती ते पण बनवून तयार आहे. तर कढई उचलून मी खाली ठेवलेले आहे आणि अगोदर कोफ्ते फ्राय करून घेऊया. तर इकडे कढईमध्ये तेल घेतलेले, तेल व्यवस्थित गरम झालं, गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये कोफ्त्याला राऊंड शेप देऊन आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि यांनाही फोन लावलेला होता, तर येतील इतक्यामध्ये. म्हणजे जे रोजचा स्वयंपाक होता, वरण भात आणि भाकरी. बाबांचं जेवण आज खूप लवकर झालं, म्हणजे 7:30 वाजता जेवण केलेले आहेत बाबा, त्यामुळे लवकर स्वयंपाक मी केलेला आहे. आता जे स्वयंपाक आहे म्हणजे स्पेशल थाळी मी बनवत आहे. कोफ्त्याची भाजी आहे, गुलाबजामुन, भजे, पापड, पुरी हे सगळं बनवायचा विचार होता, पण गायत्रीला तेलकट आवडत नाही, त्यामुळे मी चपाती बनवली आणि फक्त मी कुरड्या फ्राय केलेल्या होत्या. तर इकडे कोफ्ते बघू शकता अशा पद्धतीने राऊंड राऊंड शेपमध्ये मी तळून घेत आहे आणि हे पण आलेले आहे. तर यांना जेवायला वाढलेलं आहे. गायत्री देवपूजा करून घेतलेली आहे. म्हणजे तर बऱ्यापैकी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. आता मी स्वयंपाक बनवत आहे. तर बघू शकता इकडं कोफ्ते मी अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे आणि ताटात काढून ठेवूया. नंतर ही जी ग्रेव्ही मी बनवली त्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही, मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत. तर या ग्रेव्हीमध्ये पाणी टाकून आता एक उकळी काढून घ्यायची आहे, मगच कोफ्ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत. खूप छान कोफ्त्याची भाजी बनून तयार होते. तर इकडं मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. छान मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे आणि कोफ्ते इकडं फ्राय करून घेत आहे. बघू शकता इकडं कोफ्त्याच्या भाजीसाठी जी ग्रेव्ही बनवली एकदम छान म्हणून तयार आहे. उकळी पण आलेली आहे. तर मी कोफ्ते टाकलेत फ्राय केलेले आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. गरम मसाला वगैरे टाकू शकता, पण मी तर कुठलेही मसाले टाकलेले नाहीत, कारण आपण कोफ्त्यामध्येच मसाले ॲड केलेले होते. आणि झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनटासाठी मी शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम छान ही कोफ्त्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आता गुलाबजामुनची तयारी करूया. आणि कपडे भांडे हे तर खूप सारं झालेलं आहे, म्हणजे किचनमध्ये इतका पसारा झालेला आहे सांगूच नका त्याचं. तर ते नंतर करणार आहे, अगोदर मी स्वयंपाक करून घेते. तर इकडे बघू शकता कोफ्ते एकदम छान अशी सॉफ्ट झालेले आहेत. भाजी पण तितकीच ही टेस्टी बनलेली आहे. जेव्हा हे विचारत नाही की काय बनवावं, तर अशा पद्धतीने तुम्ही एक कोफ्त्याची भाजी बनवू शकता.
तर आता गुलाबजामुन बनवत आहे. त्यासाठी मी इकडं रेडीमेडच हे गुलाबजामचं जे आटा भेटतो ना ते मागवलेलं आहे. म्हणजे यांना काल मी सांगितलं होतं की खवा घेऊन यायची, ताजा खवा भेटतो मावा, तर म्हणत होते तिथे व्यवस्थित नव्हता, त्यामुळे हेच घेऊन आलेले आहेत. आता हे एकावर एक फ्री आहे, 2 आहेत. तर हे दोन्ही मी काढून घेत आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आणि यामध्ये चुटकी जितका येईल तितका खाण्याचा सोडा टाकायचा आहे. न टाकलं तरी पण चालतं, पण थोडीशी सॉफ्ट होतात छान म्हणून मी चुटकीवर सोडा टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. जास्त टाकलं ना खूप ऑइली ते जामुन होतात, त्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे एकदम. म्हणजे जास्त सोडा पडला तर काय प्रॉब्लेम होते. एक वेळा असं झालेलं होतं, म्हणजे पहिल्यांदा मी गुलाबजामुन बनवले आणि त्यामध्ये मेजरमेंट मला समजली नाही, म्हणून खाण्याचा सोडा मी चमच्याने टाकला आणि पूर्ण अर्धा चमचा टाकलेला होता. गुलाबजामुन फ्राय केले आणि चाचणी सोडलं तर एकही गुलाबजामुन बाहेर निघाले आणि पूर्ण विरघळून गेलेले होते आतमध्ये. तितके सॉफ्ट होतात, म्हणून खाण्याचा सोडा बिलकुल थोडासा टाकायचा, जसं जितकं चुटकीत येईल तितकाच टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये आपण दूध टाकून मळलं तरीही चांगलं आहे, नाहीतरी पाणी टाकू शकता. तर इकडे मी पाणीच घेतलेले, पाणी टाकूनच मी मळलेलं आहे. तर हे डो जे आहे ना मळून आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे, म्हणजे एक 15-20 मिनटासाठी आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा आहे. तोपर्यंत मी कणिक मळून घेते. इकडं कणिक काढून ठेवलेलं आहे वेगळ्या भांड्यामध्ये. तर कणिक पटकन मळून घेते आणि थोडा वेळ झाकून ठेवते. तोपर्यंत मी भांडे आणि कपडे करून घेते, मग नंतर चपाती बनवणार आहे आणि गुलाबजामुन बनवून घेते. म्हणजे गायत्री आहे मदतीला आणि आम्हाला बाहेर पण जायचं आहे, म्हणजे आज गायत्रीचा बड्डे आहे, तर तिच्यासाठी मला ड्रेस पण घ्यायचा आहे. आणखीन खूप सारी शॉपिंग करायची आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच घरातून आम्ही निघणार आहोत. परत इव्हिनिंगच्या वेळेत परत बड्डेची तयारी करायची आहे, तर लवकरच स्वयंपाक करून घेते. आजचा दिवस ना खूपच धावपळीचा आहे. खूप सकाळपासून घाईगडबड चालू आहे की लवकर लवकर आवरायचं आहे, बाहेर निघायचं आहे. आणि तसं तर आज 2-2 वेळा स्वयंपाक होत आहे. सकाळी 1 वेळा स्वयंपाक झाला, सगळ्यांचं जेवण खाणं झालं, परत मी आता स्वयंपाक बनवत आहे. तर असं कणिक मळून ठेवलेलं आहे आणि इकडं गुलाबजामचं जे पीठ मी मळून ठेवलेलं होतं, एक 15-20 मिनिट रेस्ट घेतलेलं आहे. आता आणखीन एक वेळा मी मऊ करून घेते आणि पटकन गुलाबजामुन बनवून घेऊ. आणि गायत्री इकडं स्वयंपाक छोट्या पातेल्यात काढत आहे, म्हणजे हे ज्या मोठ्या मोठ्या कढया आहेत ना खूप स्पेस धरतात. तर गायत्रीला तेच म्हणलं की सगळं छोट्या पातेल्यात काढून घे आणि भांडे अगोदर क्लीन करून घेऊया, म्हणजे किचन जितकी क्लीन आहे तितकं ठीक वाटतं इथं स्वयंपाक करायला. घरभर पसारा झाला, आधीच आपली किचन कशी आहे छोटी आहे, त्यामुळे थोडासाही पसारा झाला की पाऊल ठेवायला जागा नसतो इथं. त्यामुळे अगोदर सगळे भांडे गायत्री क्लीन करून घेत आहे. तोपर्यंत मी इकडं चाचणी बनत ठेवलेली आहे. तर तुम्हाला गुलाबजामुनचं मेजरमेंट सांगेन तर अर्धा किलो हे पीठ आहे, म्हणजे जे रेडीमेड आटा मी मागवला अर्धा किलो आहे त्याचं प्रमाण. त्या हिशोबाने मी इकडं 2 किलो साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी घातलेलं आहे आणि चाचणी बनवून घेतली. म्हणजे साखर टाकून आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. साखर विरघळल्यानंतर आणखीन एक 15 ते 20 मिनिट मी ती चाचणी शिजवून घेतली. नंतर विलायची पावडर टाकलेला आहे, झाकून ठेवलेली चाचणी म्हणून तयार आहे. म्हणजे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी अशी चाचणी बनवायची काही गरज नाही. साखर विरघळल्यानंतर एक 15-20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. विलायची पावडर टाकलं, चाचणी म्हणून तयार आहे. तर गायत्री भांडे सगळे क्लीन केले, किचन स्वच्छ केलेले आहे. आता गुलाबजामुन करून घेऊया. तर इथं राऊंड शेपचे छोटे मोठ्या आकाराचे जसे पाहिजे तसं आपण करू शकतो, म्हणजे कुठं बाहेर द्यायचं आपल्याला, घरीच तर खायचं आहे. तर जशा शेपमध्ये जमलं तसं आम्ही करत आहोत. थोडेसे छोटे होत आहेत, थोडेसे मोठे होत आहेत. दिनेश गॅरेजला गेलेला होता, आत्ता आलेला आहे. म्हणजे गायत्रीसाठी कुठला केक ऑर्डर करायचा आहे ते विचारत होता, पण गायत्री काही सांगतच नव्हती. म्हणजे आईस केक आहे, चॉकलेट केक आहे, तिला कुठला आवडतो, कुठल्या फ्लेवरचा आवडतो तेच विचारपूस त्याची चालू होती. पण गायत्री काही सांगत नव्हती. तर मीच म्हणलं चॉकलेट केक घेऊन ये, कारण आईस केक गायत्रीला अजिबात आवडत नाही. मी बघितलेलं आहे तिला, म्हणजे शेजारच्या ताईच्या घरी बर्थडे होता, तिथं आईस केक आणलेलं होतं, गायत्रीने अजिबात ते खाल्लेलं नव्हतं. म्हणून चॉकलेट केकच मी ऑर्डर करायला सांगितलेलं आहे. म्हणजे आता ऑर्डर दिली तर संध्याकाळपर्यंत बनून तयार भेटतं. परत आणखीन काय काय लागणार आहे काय काय नाही आता दिनेश घेऊन येईल, जे डेकोरेशनचं आहे जसं बलून वगैरे. तर इकडं मी गुलाबजामुन फ्राय करून घेत आहे. तर इकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम झालं, गॅस कमी केलेला आहे. तर आता पटकन गुलाबजामुन फ्राय करून घेऊया, कारण तेल जास्त गरम झालं आणि गॅस फुल गॅसवरती आपण तळलो ना ते व्यवस्थित तळे जाणार नाहीत, आतमधून कच्चे राहतात आणि वरून एकदम काळा डार्क रंग होतो याचा. त्यामुळे जेव्हाही आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहेत किंवा बालुशाही तळायचे आहेत त्यावेळेमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस एकदम मध्यम करायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे निवांत. खूप छान तळले जातात हे आतमधून. तर इकडं कमी गॅसवरती मी सतत आलट पलट करते, गुलाबजामुन छान डार्क होईपर्यंत तळून घ्यायचे अशा पद्धतीने. म्हणजे एकदम व्हाईट अँड व्हाईट काढलो आणि आपण चाचणीत टाकलो तर आणखीन व्हाईट होतात, ते पूर्ण कलर जे ना एकदम पांढरा शुभ्र दिसतो, म्हणून थोडेसे डार्कच आपल्याला बनवायचे आहेत. तिकडे गुलाबजामुन मी फ्राय करून घेत आहे आणि चाचणीमध्ये सोडत आहे. म्हणजे थोडीफार चाचणी गरमच आहे, एकदम गार अशी झालेली कोमट आहे, तसं सोडायचं आहे आपल्याला.
तर बघू शकता इकडे सगळेच गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहेत. आणखीन थोडेफार फ्राय करायचे होते, एक 10-12. तर तितक्यात दिनेश आला आणि म्हणत होता मम्मी मी फ्राय करतो. त्याला एक वेगळीच हुकी उठलेली होती. तर ठीक आहे म्हटलं, माझ्याकडे भरपूर सारी कामं होते. तर मी कपडे धुवायला गेले. तोपर्यंत गायत्री आणि दिनेश किचनमध्ये त्यांची मीटिंग चालू होती. असं तसं तिच्या बड्डेची काय काय तयारी करायची आहे सगळं डिस्कशन चालू होतं त्यांचं. आणि संग गुलाबजाम फ्राय करून चाचणीमध्ये सोडलेले, झाकून ठेवलेलं आहे. परत गायत्रीने पूर्ण किचन स्वच्छ करून घेतली. तोपर्यंत मी कपडे धुले आणि आता फक्त फरशी पुसायची राहिलेली आहे. फरशी पुसून रेडी होऊन आम्ही लगेच बाहेर जाणार आहोत. आणि वेदिका येणार आहे, म्हणजे गावाकडनं पूजा, वेदिका हे सगळेजण येणार आहेत. तोपर्यंत मी घरची पूर्ण कामं आवरून घेते आणि मग आम्ही बाहेर जाणार आहोत. आता बाहेर गेल्यानंतरच माहिती होईल की काय काय शॉपिंग आमची होणार आहे. म्हणजे माझा विचार आहे की मला पण साडी घ्यायची आहे. खूप दिवस झाले विचार आहे की एखादी साधी सिंपल, म्हणजे जी साडी मी रेग्युलर घालते त्या खूप बोर झालेले दररोज तेच घालून तर विचार आहे 2 साड्या छान अशा माझ्यासाठी घ्यावं, गायत्रीसाठी ड्रेस घ्यावं. बघूया आता काय काय शॉपिंग होणार आहे बाहेर गेल्यानंतर. तर मी तिकडची रूम अगोदर पुसली, बेडरूम पुसलेली आहे. आता किचनमध्ये आलेले आहे. किचनमध्ये बघू शकता भांडी वगैरे सगळे क्लीन झाले, स्वच्छ झालेले आहे, पुसून घेतलं. आता राहिलेलं आहे फक्त हॉल पुसून घ्यायचा. सगळ्या रूमा झालेल्या आहेत आणि मॉपनं खूप इझी माझं काम झालेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण घर स्वच्छ होतं. तर सगळ्या पायपुसण्या काढून साईडला ठेवल्या होत्या, सगळ्या जिथल्या तिथं टाकल्या, कारण मुलं तसे जातात आणि पावलं उठवतात. तर ते टाकलेलं आहे. आणि मी हे इतकं हॉल आणि बाहेरचं पोर्स पुसून घेते आणि गायत्रीला सांगत आहे की रेडी व्हा लवकर, म्हणजे लवकर जाऊया, कारण वातावरण चेंज झालेलं आहे. कुठेतरी पाऊस पकडला की मग आम्ही तिथंच बसू, कुठली शॉपिंग होणार नाही. थोडंसं लवकर जाऊनच लवकर येणार आहोत. परत मग पूजा, वेदिका हे सगळेजण येतील. मग आणखी मग जेवणं खाणं यामध्येच वेळ कसा जाईल अजिबात कळणार नाही. आणि तसं तर आजकाल मला असं वाटतं ना, दिवस छोटा झालेला आहे. या कामामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. जसं मी बघते सकाळी 9 वाजता, आता तरी 9 वाजलेत, मग निश्चिंतपणे कामं करते. मग 12 कसे वाजतात मला अजिबात कळत नाही. आणि तसं तर गायत्री आहे मदतीला, तरी पण बघा वेळेची कमी जाणवते, कारण आपली कामंही खूप सारी होऊन जातात. त्यामध्ये कुठलं तरी नवीन काम, म्हणजे आता बाहेर जायचं आहे, काहीतरी शॉपिंग करायची आहे, मग त्या दिवशी तर सांगूच नका, नुसती धावपळ आपली होऊन जाते. तसंच झालेलं आहे. तिकडे या दोघांची चर्चा चालू आहे की काय काय करायचं आहे, कुठली तयारी करायची आहे, कसला ड्रेस घ्यायचा आहे. म्हणजे कपड्याच्या दुकानात गेलं ना, ड्रेस चॉईस करायचं खूप मोठं काम वाटतं मला, खूप मोठा टास्क वाटतो. कारण खूप सारे ड्रेस आपल्यासमोर टाकतात, त्यामधला एक ड्रेस चॉईस करणं खूप कठीण होतं. मग थोडंसं लवकर निघालं तर ठीक आहे. तर ही सगळी कामं आवरत होतो आणि जायची तयारी करत होतो. तितक्यात पूजा आणि वेदिका आलेलेच आहेत. आणि पूजाचं काहीतरी काम होतं बस स्टॉपला, तर तिकडे ती गेलेली आहे, वेदिका थांबलेली आहे. आणि दिनेश इकडं हे घेऊन आलेलं आहे, काय म्हणतात त्याला, स्ट्रिंग काहीतरी म्हणतात. मला ते अजिबात आवडत नाही तसलं काही प्यायला, तरी पण याची जबरदस्ती. बघू शकता किती वेळा नका म्हणलं तरी पण एक घोट का होईना प्यायचंच आहे, याचं चालू आहे की. तर जबरदस्तीच मला एक घोट पाजवला, पण त्याचा टेस्ट मला अजिबात आवडलेला नाही आणि ते जिभेला काटे पण येत होते माझ्या, त्यामुळे एकच घोट पेलेला आहे. तर इकडे मी तुम्हाला जामून दाखवत आहे. बघू शकता गुलाबजामुन खूप छान झाले, ते एकदम सॉफ्ट झालेत. म्हणजे जी चाचणी होती ना, ती पूर्ण गुलाबजामनं ॲब्झॉर्ब करून घेतलेले आहे आणि छान फुलून तयार आहेत. तर बघू शकता मी चाचणी जास्त नाही बनवली, कारण चाचणी कोणीच खात नाही, तशीच राहते ते. आणि 4-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी टाकूनच देते, कारण जामून सगळ्यांना खायला आवडतं. पण त्याची चाचणी जास्त आहे ना, ते अजिबात खात नाहीत कोणी, म्हणून मी चाचणी खूपच कमी बनवली. जितके गुलाबजामुन ॲब्झॉर्ब करू शकतात तितकंच बनवलं. अर्धा किलो पिठासाठी मी इकडं 1 ते सव्वा लिटर पाणी घेतलेलं होतं. बरोबर झालेली आहे चाचणी. एकदम छान सॉफ्ट असे गुलाबजामुन बनवून तयार आहेत, तोंडात टाकताच विरघळणारे. तिकडे गुलाबजामुन घेतलेले आहेत आणि गायत्रीला, वेदिकाला आणि दिनेशला सगळ्यांना खाऊ घालत आहे. आणि जे स्ट्रिंग आणलेलं आहे ते पण यांचं चालू आहे इकडं. आणि आता मी चपात्या बनवून घेत आहे. विचार होता की आल्यानंतर चपात्या बनवूया, पण आल्यानंतर खूपच गोंधळ होणार आहे, कारण आता तिकडून आल्यानंतर असं थकवा येतो. एकतर आपल्याला जाऊन सवय नसते आणि कधी नाही ते गेलो की मग त्या दिवशी खूप थकली जाते. मी तिथं हिंडून फिरून खूप थकवा येतो. आणि परत मला बर्थडेची पण तयारी करायची आहे. तर विचार केला की अगोदर मी चपात्या बनवते आणि जे आहे ना झाकून ठेवते पोळी डब्यामध्ये, म्हणजे जास्त वेळ ते गरम राहतील. आणि मग नंतर सगळेजण येतील, पूजा येणार आहे परत, तोपर्यंत आपण ही शॉपिंग करून येऊ. म्हणून मी सगळा स्वयंपाक करून जात आहे. तर भाजी, भात, वरण, गुलाबजामुन हे सगळं बनलेलं आहे. आता फक्त मला चपात्या बनवायच्या होत्या आणि थोडीशी पापडं फ्राय करून घेणार आहे. तर गायत्रीला ते सांगत आहे की तिकडच्या बर्नरवर पापडं फ्राय करून घ्या, म्हणजे संग किचनची कामं आवरलं तर थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो बाहेर शॉपिंग करण्यासाठी. तर गायत्री, वेदिका आहेत मदतीला, तर तिकडच्या बर्नरवर ते पापडं वगैरे फ्राय करून घेतील. तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते. परत शिरूचा आरडाओरडा चालू आहे, म्हणजे त्याला पण भूक लागलेली आहे. सकाळी थोडंफार खाल्लेलं आहे. आता गरम चपाती आणि दूध शिरूला टाकते. तर आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत.
तर 1 वाजता मी घरातनं निघणार आहोत शॉपिंगसाठी. तर तिथं गेल्यानंतर किती वेळ लागेल काय माहिती, म्हणजे आणखीन दुपारचं जेवण 2-3 वाजता होतं आमचं. तर 3 वाजेपर्यंत मला घरी परत यायचं आहे आणि मग बर्थडे सेलिब्रेशनची पूर्ण तयारी करायची आहे. म्हणजे बाहेर हॉलमध्येच मी थोडंफार डेकोरेशन करणार आहे, कारण गायत्री म्हणत होती जास्त काही करू नका मामी, एकदम साधं सिंपल मला आवडतं. म्हणजे तर ठीक आहे म्हणलं, जसं तुला आवडेल तसं करूया, म्हणजे बर्थडेच तिचा आहे, जे तिला आवडतं तेच करणार आहे. तर इकडं चपात्या बनवत आहे, गायत्री आलेली आहे पापड फ्राय करण्यासाठी. वेदिका इकडं आरतीची ताटची ती क्लीन करत आहे पितांबर लावून. म्हणजे पावसाळा दिवस चालू झालेला आहे, थंड वातावरण झालं की ते पितळ तांब्याचे भांडे आपोआप हिरवे होतात, म्हणजे त्याचा कलर चेंज होतो. मी क्लीन करूनच ठेवलेलं होतं, तरी पण डाग पडलेले आहेत. तर वेदिकाला म्हटलं की आरतीचं ताट वगैरे रेडी कर, म्हणजे एक एक कामं संध्याकाळी जे जे लागणार आहे थोडीफार तयारी मी आताच करत आहे, नंतर खूप गोंधळ होतो कामाचा. तिकडं काहीतरी पापड काढून घेतलेले आहे, थोडेफार कुरड्या आहेत आणि थोड्याफार जी पापड आपण रेडीमेड घेतो ना पोंगळ्या, ते आहेत. तर ते काहीतरी तसे पापड खूप आवडतात, तर ते पण काढून घेतलेले आहे. आणि तिकडच्या बर्नरवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे याच कढईमध्ये मी आज भजी नाही आहे, भजी करायचा विचार होता, पण काहीतरी नको म्हणत होती. तेलकट तिला जास्त खायला आवडत नाही, त्यामुळे तर त्या कढईमध्ये मी अगोदर कोफ्ते फ्राय करून घेतले, नंतर गुलाबजामुन आणि आता पापड पण त्यामध्येच काहीतरी फ्राय करून घेत आहे. दिनेश आलेला आहे, काहीतरी दाखवत आहे व्हिडिओ, आणि दिवसभर यांची नुसती मस्ती चालू असते, काहीतरी बघायचं आणि हसायचं, आणि त्यांच्या संग मला पण दाखवतात आणि माझं लक्ष कामात हे होतं. आणि इकडं बघू शकता चपाती पण करपलेली आहे, कारण दिनेश ते काहीतरी दाखवत होता. थोडंसं लक्ष इकडं दिलं की मग किचनवरचं जे आहे ते करपून त्याचा हे होतं, तसं झालेलं होतं. तर असं होतं, पटकन मी चपात्या सगळ्याच बनवून घेते. आणि गायत्रीला तिकडच्या जे साईडचं हे आहे ना बर्नर पोहोचत नाही खाली थांबल्या, तर वरती बसते, किचनवरती बसून ती फ्राय करून घेत आहे. तर इकडे हे जे पोंगळ्या आहेत ना 1 किलो मी घेतलेल्या होत्या, आणि यामध्ये थोडंसं मीठ जास्त आहे म्हणून मला आवडले नाहीत, आणि जसे आहेत तसेच आहेत. मला अजिबात ते थोडंसंही मीठ जास्त झालं की अजिबात ते पदार्थ मला आवडत नाही. जास्ती नाही, बरोबरच आहे, म्हणजे सगळ्यांना ते व्यवस्थित लागतं, फक्त मलाच जास्त लागत आहे, म्हणून ते फ्रायच केलं नाही मी. पण गायत्रीला आवडतं ते खाण्यासाठी, म्हणून इकडे थोडेफार जास्तच गायत्रीकडे हे पोंगळ्या तळून घेत आहे. परत मग थोडेफार कुरड्या आणि पापड पण मी काढलेले आहेत, ते पण फ्राय करून घेईल गायत्री. तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते, आणि मग आम्ही शॉपिंग करायला जाणार आहोत. तर आम्ही काय काय शॉपिंग केली, बर्थडेची तयारी आम्ही काय काय केली, कसं सेलिब्रेशन केलं, सगळं याच व्हिडिओ दाखवेन. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीने आम्ही गायत्रीचं बर्थडे सेलिब्रेशन केलं, नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही जाण्याची तयारी करत आहोत. दिनेश येत नाही आहे, मी गायत्री आणि वेदिका 3 जण जात आहोत. दिनेश आहे घराकडे, कारण बाबा जेवण करायला येतात. तर आम्ही शॉपिंगला तर निघालो, पण हे लक्षात राहिले नाही माझ्या की आज सोमवार आहे आणि सोमवारी मार्केट बंद राहतं कमलनगरचं. तर तसं झालेलं आहे, आलो आणि सगळेच दुकानं बंद आहेत. जे साडी सेंटर आहे जिथं आम्ही कपडे खरेदी करतो ते पण बंद आहे, दुसऱ्या दुकानी गेलो ते पण बंद आहे, आणि जनरल स्टोअर्स पण खूप सारे बंद आहेत.